हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे आशा म्हणजेच होप्स असतील तर तुमचं कुठलंही काम न अडखळता तुम्ही पार पाडू शकतात. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना यांच्याविषयीचा आढावा घेत असतो. एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 29 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी सन 1953 साली भारतीय नेपाळी गिर्यारोहक तेनझिंग नोर्गे व न्यूझीलंड येथील गिर्यारोहक एडमंड हिलरी या 2 गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला. सन 1953 साली न्यूझीलंड देशातील गिर्यारोहक एडमंड हिलरी व नेपाळी भारतीय गिर्यारोहक तेनझिंग नोर्गे माउंट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले व्यक्ती ठरले. शिवाय आज आपल्या देशाचे 5वे पंतप्रधान व शेतकरी संघटनेचे नेते स्वातंत्र्य सेनानी चौधरी चरण सिंह यांची आज पुण्यतिथी आहे. चला तर मग अशाच प्रकारची अजून काही महत्त्वपूर्ण माहिती आणि घटना याविषयीची माहिती घेऊया आजच्या दिनविशेषमध्ये. याचबरोबर 29 मे हा दिवस जागतिक पचन स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 29 मे हा दिवस जागतिक पाचक आरोग्य दिन म्हणजेच जागतिक पचन स्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. WHO फाउंडेशन यांच्या सहकार्याने म्हणजेच जागतिक गॅस्ट्रोएंटेरोलॉजी ऑर्गनायझेशन WHO यांच्यामार्फत हा दिवस आयोजित केला आहे. दरवर्षी रोगाचा प्रतिबंध, व्याप्ती, निदान, व्यवस्थापन आणि रोग किंवा डिसऑर्डरबद्दल सामान्य जनजागृती वाढविण्यासाठी हा दिवस विशिष्ट पाचन रोग आणि विकार यावर लक्ष केंद्रित करतो. जागतिक गॅस्ट्रोएंटेरोलॉजी ऑर्गनायझेशनच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त 2004 मध्ये जागतिक पाचक आरोग्य दिन म्हणजेच जागतिक पचन स्वास्थ्य दिन सुरू करण्यात आला. यामध्ये 100 सदस्य संस्था होत्या आणि जवळपास जगामधील 50,000 वैयक्तिक सदस्य या संघटनेमध्ये कार्यरत आहेत. WHO म्हणजेच जागतिक गॅस्ट्रोएंटेरोलॉजी ऑर्गनायझेशनचे मुख्यालय हे मिल्वॉकी, विस्कॉन्सिन, युनायटेड स्टेटमध्ये असून WGOची स्थापना 1958 साली करण्यात आली. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1848 साली विस्कॉन्सिन्स हे राज्य अमेरिकेचे 30वे राज्य बनले. आजच्याच दिवशी सन 1987 साली स्वतंत्र भारताचे 5वे पंतप्रधान व भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांचं निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. 1933 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आणि संघटनकर्ता लोकराम नयनराम शर्मा यांचं निधन झालं. यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आजच्याच दिवशी सन 1919 साली विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केली. सन 2007 साली जपान देशाच्या महिला रिओ मोरी यांनी विश्वसुंदरीचा किताब पटकावला होता. आजच्याच दिवशी सन 2008 साली भारतीय जनता पक्षाचे नेता VS येदुरुप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आजच्याच दिवशी सन 2010 साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हेनान प्रांतातील
लुओयांग येथील पहिल्या शतकातील प्राचीन श्वेताश्वा व्हाईट हॉर्स मंदिर संकुलात भारतीय शैलीतील बौद्ध मंदिराचं उद्घाटन केलं. आजच्याच दिवशी इसवी सन 1865 साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक पुस्तिका मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक व संपादक तसंच हिंदू महासभेचे नेता स्वातंत्र्यसेनानी रामानंद चॅटर्जी यांचा जन्म झाला. 1947 साली शौर्य चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय वायुसेना दलाचे माजी वायुसेना दल प्रमुख एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1814 साली विश्वविख्यात फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांच्या पहिल्या पत्नी महाराणी जोसेफिन उर्फ जोसेफिन डी बुहार्नेस यांचं निधन झालं. 1829 साली विद्युत पृथक्करण प्रक्रियेद्वारे सोडियम आणि पोटॅशियम मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांचं निधन झालं. 1905 साली भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र गायकीने स्वरमुद्रा उमटविणाऱ्या गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1906 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा यांचा जन्म झाला. सन 1906 साली प्रख्यात ब्रिटिश इंग्लिश लेखक व आर्थरियन कादंबऱ्यांचे रचनाकार टेरेन्स हॅनबरी टीम व्हाईट यांचा जन्म झाला. सन 1914 साली विश्वविख्यात विश्वातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची सर करणारे नेपाळी भारतीय गिर्यारोहक तेनझिंग नॉर्गे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1917 साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन फिट्झरॅल्ड कॅनेडी यांचा जन्म झाला. 1892 साली इराण देशातील बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचं निधन झालं. 1929 साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ पीटर वेअर हिग्ज यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1954 साली व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त ब्रिटिश सैन्य दलाचे थोर सैनिक फ्रेडरिक विल्यम हेजेस यांचं निधन झालं. सन 2007 साली महाराष्ट्र राज्य लता मंगेशकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार स्नेहल भटकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1971 साली प्रख्यात भारतीय चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं. पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय जननाट्य संघ याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी 1944 मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. भारतीय सिनेमा क्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती. 1928 मध्ये मुंबई येथे पृथ्वीराज कपूर यांचे आगमन काही मूकपटांमध्ये झाल्यानंतर त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट आलम आरा यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. पृथ्वीराज कपूर यांना 1969 साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. तर 1972 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. याचबरोबर 1954 मध्ये पृथ्वीराज कपूर यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देण्यात आली होती. 1956 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. 1971 मध्ये ज्यावेळी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला त्यावेळी ते या पुरस्काराचे तिसरे मानकरी होते. भारतीय सिनेमांमध्ये त्यांची सर्वाधिक प्रशंसा होत होती. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मुघले आझम हा चित्रपट माहितीच आहे. या चित्रपटात सलीमचे असणारे वडील म्हणजेच पृथ्वीराज कपूर
चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 1977 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय भाषातज्ञ, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक सुनीती कुमार चॅटर्जी यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडतं आहे का? ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. आणि हो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. किंवा जर तुमच्याकडे स्पॉटिफाय हे म्युझिक ॲप असेल तर त्यावरसुद्धा रेडिओ MPSC गुरु शोधलं तर त्यावर तुम्हाला दिनविशेषचं पॉडकास्ट नक्की ऐकायला मिळेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.